श्री गुरुदेव दत्त. बघा, गुरुपौर्णिमा जवळ आलेली आहे. 29 जुलैला गुरुपौर्णिमा आहे आणि स्वामी समर्थांना प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या चरणी आपल्याला निस्वार्थ सेवा अर्पण करायची आहे. आणि ही संधी म्हणजे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा म्हणजे फक्त फूल वाहणं नाहीये की केंद्रात गेलो आपण फूल वाहिलं आणि झाली आपली गुरुपौर्णिमा साजरी झाली, असं नाही आहे. ही एक संकल्पनाची सुरुवात आहे आणि याची तयारी आपण आजपासूनच करणार आहोत. गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याकडून जेवढ्या सेवा शक्य होणार आहेत तेवढ्या आपल्याला सेवा करायच्या आहेत. पारायण करा, तुम्ही इतर कुठल्या ज्या काही तुम्हाला सेवा करायच्या आहेत, नामस्मरणाची सेवा, लिखित नामजपाची सेवा, जी सेवा जमेल ती करायची आहे. आज मी तुम्हाला 7 दिवसाचं पारायण कसं करायचं आहे, त्याच्यासाठी नियम काय आहेत, याबद्दलची सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, गुरुपौर्णिमा म्हणजे काय प्रत्येकाला माहिती आहे. गुरुपौर्णिमेला काय करायचं, भरपूर जण काही ना काही सेवा करत असतात. पण तुम्ही जर का पारायण करणार असाल 7 दिवसाचं, पण ते पारायण करताना तुम्ही जर का हे नियम पाळले नाहीत किंवा कशी पूजा करायची, सेवा कशी करायची, हे सगळं जर का तुम्ही आचरणात आणलं नाही तर तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळणार नाही. त्यामुळे या सर्व गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बघा, या पारायणामुळे तुमचं जीवन शुद्ध होणार आहे. तर काय करायचं आहे, तुम्ही पारायणाला सुरुवात, आता बघा, घरी तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार असतील किंवा सुतक पाळी विटाळ असं काही येणार असेल तर तुम्ही लवकर पारायणाला सुरुवात करू शकता. तुमचे ते दिवस बघूनच तुम्ही पारायणाला सुरुवात करा किंवा मग तुम्ही 29 जुलैला पारायणाची समाप्ती होईल असं देखील पारायण तुम्ही करू शकता. किंवा तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचं आहे, त्यासोबतच श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण करायचं आहे, तर एक पारायण तुम्ही अगोदर करा, एक पारायण नंतर करा. कारण की ही सुवर्ण संधी आपल्याला घालवायची नाही आहे. तुम्हाला जेवढं काही संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण होत असेल, श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण होत असेल, श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण, जे काही तुम्हाला शक्य होत असेल ते करायचं आहे. आता तुम्ही कधीपासून सुरुवात करणार हे पूर्णपणे डिपेंडेड तुमच्यावर आहे. तुमचं पाळी विटाळची तारीख बघा, सुतक पडणार असेल, सगळ्या तारखा बसून, कारण की आपल्याला एक लगट 7 दिवस हे पारायण करायचं आहे. मध्ये गॅप येता कामा नये, मध्ये खंड पडता कामा नये. त्यामुळे तुम्ही वेळ तुमच्या परीने निवडा की तुम्ही या तारखेला पारायणाला सुरुवात करणार आहात. आता काय करायचं आहे, तर आपलं घर सगळ्यात पहिलं तर उठलं की घर स्वच्छ करायचं आहे. आपण रोजच करतो, रोज सकाळी सडा रांगोळी जे काही आहे ते आपण नित्यनियमाने करत असतो. पण या दिवशी जेव्हा तुम्ही पारायण करणार असतात ना, त्यावेळेस जरा जास्त काळजी घ्यायची आहे. आपल्याला घर स्वच्छ करायचं आहे आणि शुद्ध भावनेने देवाची पूजा करायची आहे. स्वामींच्या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे, दिवा लावायचा आहे, गणपतीची स्वामीची आरती आपल्याला करायची आहे. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, हा मंत्र इतक्या मनापासून बोलायचा आहे की तो आवाज स्वामींपर्यंत पोहोचलाच पाहिजे. जर तुमचं लक्ष विचलित होत असेल तर तुमच्या डोळ्यापुढे फक्त स्वामी आले पाहिजेत आणि तोंडामध्ये फक्त स्वामींचं नाव असलं पाहिजे. मोठमोठ्याने म्हणा. लक्ष विचलित होत असेल, मन विचलित होत असेल तर मोठमोठ्याने म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. बघा, स्वामी पाहत असतात की तुम्ही सेवा कशी करताय, त्यापेक्षा किती श्रद्धेने आणि भक्तीने तुम्ही सेवा करताय, किती श्रद्धेने त्यांचं नाव घेताय, हे स्वामी पाहत असतात. कोण त्यांना मनापासून आवाज देतं हे सगळं स्वामी पाहत असतात. त्यामुळे श्रद्धेनेच सर्व काही करा. सेवा म्हणजे फक्त फुलवाणी नाही किंवा करायची म्हणून केली सेवा, केली पूजा असं नाही, त्याने आपल्याला फळ मिळत नाही. तुमची देवावर भक्ती किती आहे, तुमची श्रद्धा किती आहे, तुम्ही किती विश्वासाने हे सर्व पूजा सेवा करताय, हे खूप महत्वाचं असतं. कोणावर राग येत असेल तर रागावर संयम ठेवा. आपल्या घरात स्वामी आहेत, ही एक खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यांचा आशीर्वाद कधीच कमी होणार नाही आणि त्यांचा आशीर्वाद कधीच कमी होऊ द्यायचा देखील नाही. स्वामी म्हणतात, तुम्ही मला किती वेळ देता ना, त्यापेक्षा तुम्ही माझी सेवा कशी केली, तुम्ही किती निस्वार्थपणे सेवा केली, हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. त्यामुळे स्वामींचं पारायण करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही म्हणाल 7 दिवसाचं पारायण करतो, मला फळ मिळेलच, असं नाही. तुम्ही किती विश्वासाने आणि श्रद्धेने पारायण करता याला महत्व आहे. त्यामुळे आपल्याला तेच देतात जे आपल्यासाठी योग्य आहे. स्वामी नेहमी बघतात की त्यांच्या भक्ताला कधी आणि कोणत्या वेळी काय गरजेचं आहे आणि स्वामी त्यावेळी ती गोष्ट देत असतात आणि तेव्हाच देतात
जेव्हा वेळ येते. त्यामुळे स्वामींवरचा विश्वास कधीच कमी होऊ देऊ नका. आणि आता आपल्याला पारायण कोणतं करायचं आहे, तर बघा, मी तुम्हाला म्हटलं तसं तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण करू शकता, तुम्ही गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करू शकता, संक्षिप्त ग्रंथाचं तुम्ही पारायण करू शकता. मग सुरुवात आता मी तुम्हाला सांगत आहे स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण कसं करायचं. तुम्ही कधीही दिवसभरात तुम्ही पारायण कधीही करू शकता. फक्त एक लक्षात ठेवा की आपण जेव्हा पारायणाला बसतो ना, त्यावेळेस घरामध्ये कोणाचा आवाज होणार नाही, कोणाचं डिस्टर्बन्स होणार नाही. लहान मुलं असतील तर ते झोपतील अशा वेळेत करा, किंवा सकाळी लवकर उठून करा. मिस्टर कामाला जातील, घरात पूर्णपणे शांतता असेल अशा वेळी आपल्याला पारायण करायचं आहे. फक्त 12 ते 1च्या कालावधी सोडून आपल्याला पारायण करायचं आहे. आणि जेव्हा वाचणार असाल तेव्हा स्वामींना दिवा नक्की लावा, जल व्हा, प्रसाद म्हणून काहीतरी ठेवा आणि वाचून झाल्यावर तो प्रसाद सगळ्यांना खायला द्या. आता हे 7 दिवसाचं पारायण कसं करायचं आहे, त्याची पूजा मांडणी कशी करायची आहे, तर बघा, आपल्याला पूजा मांडणी करूनच 7 दिवसाचं श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण करायचं आहे. एक चौरंग घ्या, त्यावर एक लाल कपडा टाका. चौरंगाच्या खालची जागा चांगली, अगोदर चौरंग टाकण्या अगोदर आपल्याला जागा चांगली झाडून पुसून घ्यायची आहे. त्याच्या चौरंगाखाली थोडंसं आपल्याला तांदळाची रास घालायची आहे आणि स्वास्तिक काढलं तरी चालेल. फक्त तांदळाचं स्वास्तिक काढा, त्याच्यावरती हळदी कुंकू व्हा, त्यानंतर त्याच्यावरती चौरंग ठेवा. चौरंगावरती एक लाल कपडा टाकायचा आहे, त्यावरती लाल कपड्यावरती महाराजांचा फोटो ठेवायचा आहे. फोटो असेल तर स्वच्छ पुसून ठेवा आणि मूर्ती असेल तर पाण्याने त्याला अभिषेक घालून आपल्याला ठेवायची आहे. आणि त्यानंतर फोटो असू द्या, मूर्ती असू द्या, आपल्याला त्याला अष्टगंध लावायचा आहे. हळदी कुंकू लावायचं नाही आहे. स्वामीच्या फोटोला हळदी कुंकू लावू नका. त्यानंतर स्वामीच्या फोटोला हार घाला. तुमच्याकडे दत्त महाराजांचा फोटो असेल तर दत्त महाराजाचा फोटो देखील तिथे ठेवा. त्यानंतर घंटी असेल तर तुमच्या डाव्या हाताला घंटी ठेवायची असेल. शंख असेल तर उजव्या बाजूला आपल्याला शंख ठेवायचा आहे. एका लोट्यामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे. छोट्या वाटीत प्रसाद म्हणून साखर, शिरा किंवा कोणताही गोडाचा प्रसाद तुम्ही बनवू शकता. आणि नाही तर मग तुम्ही फळ ठेवलं तरी चालेल. आणि सोबतच आपल्याला चौरंगावर एक श्रीफळ ठेवायचं आहे. श्रीफळ म्हणजे नारळ, सगळ्यांना माहितीच आहे. ते देखील आपल्याला ठेवायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ आपल्याला चौरंगावर ठेवायचा आहे. त्यानंतर रांगोळी काढायची आहे चौरंगाभोवती. त्याच्यावर देखील आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे. नारळाला हळदी कुंकू लावायचा आहे. आणि साखरेच्या वाटीमध्ये किंवा तुम्ही जो कोणता प्रसाद ठेवणार आहात त्याच्यामध्ये तुळशीपत्र टाकायला विसरू नका. आणि मी एक विसरले सांगायचं की तुम्ही जेव्हा चौरंगावरती लाल कपडा ठेवणार ना, तर सगळ्यात पहिले दीप प्रज्वलन करायचं आहे. आपल्याला दिवा लावूनच पूजा मांडणी करायची आहे. आणि त्यानंतर सगळं झाल्यानंतर स्वामी समर्थ यांचे श्री स्वामी चरित्र सारामृत 1 ते 21 अध्याय एका बैठकीत वाचायचे आहेत. असं तुम्हाला लगातार 7 दिवस करायचं आहे. खंड पडता कामा नये. हे पारायण केव्हा पण तुम्ही दिवसभरात कधीही करा. 12 ते 1 हा टाइम फक्त तुम्हाला या कालावधीमध्ये हे पारायण करायला चालणार नाही. इतर वेळेस तुम्ही कधीही पारायण करू शकता. स्वामींचं रोज 1 ते 21 अध्याय एका बैठकीत वाचून झाल्यानंतर तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थ नाम जप करायचा आहे. आणि मग त्यानंतर गणपतीची आरती, स्वामींची आरती म्हणून आपल्याला सगळ्यांना प्रसाद खायला द्यायचा आहे. बघा, असं आपल्याला रोज करायचं आहे. पूजा मांडणी उचलायची नाही आहे, फक्त फुलं बदलायची आहेत. स्वामींच्या फोटो समोर असणारे तुम्ही जे काही श्रीफळाला तुम्ही अर्पण केलेले असतील फुलं, ती सगळी बदलायची आहेत. आणि रोजची रोज दुसरा प्रसाद आपल्याला ठेवायचा आहे. रोज एक प्रसाद तुम्ही ठेवू शकता. अशा प्रकारे आपल्याला 7 दिवसाचं श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण नक्की गुरुपौर्णिमेनिमित्त करायचं आहे. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.